नमस्कार, मी जगदीश देशमुख. आपलं मुंबई 24 मध्ये स्वागत. पाहूया हे खास सदर. राष्ट्र विकासासाठी चालवलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची उकल करणारे युवा राष्ट्रसंत परमपूज्य सद्गुरू श्री भय्यूजी महाराज यांनी मुंबई 24ला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्यात. पाहूया या दरम्यान त्यांनी केलेली खास बातचीत. इंदोरच्या श्री सद्गुरू दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टचे अधिष्ठाता परमपूज्य सद्गुरू श्री भय्यूजी महाराज यांनी नव्याने सुरू झालेल्या मुंबई 24 वाहिनीच्या माहीम येथील मुख्य कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन वाहिनीच्या प्रसारणाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. मुंबई 24 वाहिनीचे आधारस्तंभ हेमंत जोशी आणि वाहिनीचे संचालक युवा पत्रकार विक्रांत जोशी यांनी भय्यू महाराजांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी मुंबई 24 वाहिनीचे कार्यकारी संपादक राजदिल जमादार, उपसंपादक विनय पाठक, तांत्रिक विभाग प्रमुख संजय मेहरोलिया, बॉलिवूड प्रमुख तारिफ अली खान सहित मुंबई 24चे सर्व पत्रकार, कॅमेरामन आणि कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी मुंबई 24चे आधारस्तंभ हेमंत जोशी यांनी भय्यू महाराजांशी विशेष संवाद साधला. पाहूया या संवादातील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे. नमस्कार. राष्ट्रसंत भय्यूजी महाराज हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत आहेत. कारण कुठलीही बुवाबाजी याला प्राधान्य न देता या महाराजांनी ग्रामीण भागात विशेषतः तरुणांसाठी किंवा ज्यांचा कोणी आधार नाही अशांसाठी, विशेषतः विदर्भातल्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, मराठवाड्यातल्या मंडळींसाठी, पश्चिम महाराष्ट्रात जेथे जेथे अडचणी समस्या असतील, मग त्या कैद्यांच्या असो, मग त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या असो, त्या मागासलेल्या भागातल्या काही लोकांच्या असो, प्रत्येक समस्यांमध्ये भय्यूजी महाराज ज्यांचं मुख्य स्थान इंदोर आहे पण धडपडतात या महाराष्ट्रासाठी. सुदैवानं आनंदानं सांगण्यास मला आनंद वाटतो की आज भय्यूजी महाराज आमच्या कार्यालयात आलेले आहेत आणि त्यांचे 2 शब्द तुमच्यासमोर सांगावेत म्हणून हा प्रयत्न. नमस्कार. नमस्कार महाराज. मला तुम्ही साधारणतः तुमचं जे सध्या कार्य सुरू आहे त्या कार्याबद्दल तुम्ही थोडं सविस्तर सांगितलं तर मला खूप आनंद होईल. अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक परिवर्तनाचा मूल ध्यास राष्ट्र आणि मानवता ह्याची मूळ संवेदना जोडून, मूळतः आज समाजामध्ये जर आपण बघितलं तर आदर्शाचं एक वेगळं द्वंद्व सुरू आहे. आज समाजामध्ये जे काही असंतुलन निर्माण झालेलं आहे किंवा एक समाजामध्ये एक ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की 2 प्रकारचे आदर्श आपल्याला दिसून येतात. एक संघर्षातून निर्माण झालेले आदर्श आणि दुसरं इव्हेंट मॅनेज करून ब्रँडिंग करून आणि इमेज बिल्डिंग करून आणि समाजाला मानसिक गुलामिकतेकडे वळवणारी जी आहे एक आदर्श. आता हे जे आदर्श आहेत, हे आदर्शांचं आपण जर बघितलं तर ह्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन किंवा काय कॉन्ट्रीब्युशन राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी म्हणजे दिलेलं आहे किंवा त्यांनी म्हणजे आहे, ह्याचा विचार करण्याचा समाजाला वेळ आली आहे. कारण आपण जे बघतो आहे की आज एखाद्याला आदर्श मानताना समाजाने किंवा आज एखाद्या परिवाराने किंवा एखाद्या व्यक्तिविशेषाने हे बघणं गरजेचं आहे किंवा हे विचार करणं गरजेचं आहे की ज्याला आम्ही आदर्श म्हणून बघतोय त्यांनी राष्ट्र, समाज आणि मानवतेसाठी काय विचार ठेवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे काय कृती केलेले आहेत. शेवटी निवळ विचार करून पण तुम्ही परिवर्तन आणू शकत नाही आणि निवळ कृती करून पण परिवर्तन घडून आणू शकत नाही. सद्विचार आणि सत्कर्म हे सद्गुणांपासून निर्माण होतात आणि भारतीय संस्कृतीची निर्मिती ही सद्गुणांपासून झाली आहे आणि सद्गुण म्हणजे परमेश्वर आहे. जे आपल्यामध्ये जे परमेश्वरवाद आहे आणि जे परमेश्वरवादाचा जे प्राबल्य आहे किंवा जे परमेश्वरवादाबद्दल जी श्रद्धा आहे ती सद्गुणात्मक असल्यामुळे ती असीम आहे आणि ती गुणातीत असल्यामुळे प्रत्येक युगामध्ये आपण युगातीत परिस्थितीला प्रतिकूलतेपासून अनुकूलतेला नेण्याची आपल्यामध्ये सामर्थ्य आणि शक्ती आहे. पण दुर्दैवाने आज परिस्थिती अशी झालेली आहे की जे रातोरात तयार झालेले आदर्श आहेत ते प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रभावी ठरत आहेत की ज्यांच्याकडे आज संसाधनं आहेत त्यांच्याकडे विचार नाही आणि ज्यांच्याकडे विचार आहेत त्यांच्याकडे संसाधनं नाही. ज्यांच्याकडे विचार आहेत त्यांचे संसाधनं येता एवढा वेळ जातो
की ज्यांच्याकडे संसाधनं आहेत ते विचार नसतानासुद्धा समाजावर प्रभावी ठरतात आणि कुठंतरी समाजाला दिशाभूल करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीमध्ये समाजाच्या गरजा ओळखून, समाजाचे संवेदना समजून, समाजाच्या भावण्याला अध्यात्माचा स्वरूप देऊन किंवा अध्यात्माला भावण्याचा स्वरूप देऊन सद्गुणात्मक रूपी आचरणमयी धर्म निर्माण करण्याचं आज आपल्याला संकल्प घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एक छोटंसं आपल्याला सांगतो की एक प्रयोग आम्ही सुरू केलं मराठवाड्यामध्ये. यावर्षी फार दुष्काळ होतं की समाज संताकडे येण्यापेक्षा संतांनी समाजकडे जायला पाहिजे. हजारो लोक आमच्याकडे येतात. संताला प्रसिद्धीची काय गरज आहे? मोठे मोठे टेंटांची म्हणजे मोठे टेंट आणि वास्तवाची काय गरज आहे? किंवा मोठे आज 50 लाखाची व्यासपीठं बांधण्याची काय गरज आहे? आज जिथं शेतकऱ्यांना 2.5 रुपया 3 रुपये शेकडा व्याजावर सावकाराकडून म्हणजे पैसे उचलावं लागतात, दागिने गहाण ठेवावं लागतात आणि त्याच्यानंतर बियाणे घ्यावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये जिथं आज एका मुलाचं शिक्षण 5 रुपये नसल्यामुळे होत नाही, तर दुसरीकडे 5 लाख रुपये LKGमध्ये भरण्यासाठी आहे. एकीकडं डायलिसिस करण्यासाठी लोकांकडे 1000 रुपये निघत नाही आणि दुसरीकडं जे आहे चंगळवादासाठी आपण जर बघितलं तर एका रात्रमध्ये खर्च करून देण्यासाठी जे आहे लाखो रुपये आहे. हे ज्या पद्धतीचं सामाजिक असंतुलन आपल्या समाजामध्ये निर्माण झालं आहे, त्यातून खरं व्यभिचार, अनाचार, भ्रष्टाचार आणि त्याच प्रमाणाचं जर म्हटलं आपण तर ज्या पद्धतीचा अपराध निर्माण झाला आहे. आज जेव्हा आपण अपराधमुक्त, भयमुक्त आणि स्वच्छ समाजाचा विचार करतो, तर आम्ही एक छोटंसं प्रयोग केलं. कधी आपल्याला मी आमंत्रण देतो मुंबई 24 की दादा आपण तर विदर्भातून आहे, आपल्याला म्हणजे माझं आग्र्याचं आमंत्रण आहे की आता खामगावमध्ये जर आपण आले तर येरवडा जेलमध्ये 17 वर्षाची आजन्म शिक्षा भोगलेले जे कैदी बांधव होते त्यांना कैदी बांधवांना आम्ही पंडिताईची शिक्षा दिली, पुरोहितीची शिक्षा दिली आणि जे कालचे गुन्हेगार ठरवले जात होते, कालचे जे अपराधी होते ते आज जे आहे पंडित म्हणून, महाराज म्हणून, गुरुजी म्हणून ओळखले जातात. लोक त्यांना गुन्हेगार म्हणून बघत नाही, तेही लोकांना जे आहे गुन्हा करायचा म्हणून बघत नाही. या पद्धतीने समाजाचा एक समोर करतो. 2000 गरीब मुलांना फुटपाथवरून उचलणं, फुटपाथवरचे कचरा उचलणारे, हातभट्टीवर काम करणारे, वीटभट्टीवर काम करणारे, ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागणारे, जे ट्रेनमध्ये स्वच्छता करायचे, त्यांना सोबत आणून, त्यांना एकत्र आणून आम्ही टेक्निकल एज्युकेशन चालू केलं, व्हॅल्यू एज्युकेशन चालू केलं. जे 50 रुपयासाठी क्राईम करायचे आज ते 10-15 हजार रुपये कमवतात आणि व्हॅल्यू एज्युकेशन असल्यामुळे त्यांचं कॅरेक्टर बिल्डिंग झालेलं आहे. त्याचप्रमाणे 850 पारधी समाजाचे मुलं आपल्याला कधी आपण आपले स्टुडिओमध्ये आमंत्रण केलं तर आपले मुंबईकरांना पण ते सगळं म्हणजे आपले भारतीय आणि महाराष्ट्र संस्कृतीचं ते दर्शन होईल की पारधी समाजाला सामाजिक नेतृत्व न मिळाल्यामुळे तो समाज किती मागासलेला आहे. कदाचित त्यांना चांगलं सामाजिक नेतृत्व मिळालं असतं तर त्यांच्यामध्ये पण परिवर्तन घडून आलं असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या मुलांमध्ये संस्कार घडून आणले आणि प्रबोधन आणि कीर्तनांच्या माध्यमातून तांड्या वस्त्यावर पाठवून आम्ही 10,000 फॅमिलीला क्राईम फ्री आणि ॲडिक्शन फ्री करण्याचं काम केलेलं आहे. महाराज, एक महत्त्वाचा मुद्दा असा की आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन करताना नरेंद्र दाभोळकरांनी अनेक महाराजांचा, बुवाबाजींचा पर्दाफाश केला. पण माझ्या आठवणीतले तुम्ही असे आहात की तुम्हाला नरेंद्र दाभोळकरांनी कधी त्रास दिल्याचं आठवत नाही. याचं कारण काय? आणि नरेंद्र दाभोळकरांचं जो खून झाला, जो निर्घृण हत्या झाली, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे 2 मुद्दे तुम्हाला मला विचारायचे आहेत. आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की समाजाने महाराजांकडे आल्यापेक्षा महाराजांनी किंवा संतांनी समाजाकडे जाणं, हा मुद्दा आम्हाला खूप आवडला. पण तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात जाता, पण आम्हा मुंबईकडे किंवा ठाण्याकडे तुम्ही का दुर्लक्ष करता? छोटीशी गोड तक्रार आहे. या तिन्ही मुद्द्यांवर तुम्ही आम्हाला थोडंसं सांगावं असं मला वाटतं. सगळ्यात प्रथम मी श्रेष्ठ विचारवंत आणि श्रेष्ठ व्यक्तित्व आदरणीय श्रद्धे नरेंद्रजी दाभोळकर यांना श्रद्धांजली वाहतो. आणि त्याचबरोबर ही जी घटना घडलेली आहे अंतर्मनापासून अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे, पहिली गोष्ट. दुसरं, प्रत्येक व्यक्तित्वाला आपले मत
आणि आपले अधिकार हे व्यक्त करण्याचं आणि प्राप्त करण्याचं पूर्णपणे या लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे. आपल्याला एखाद्या मताचा विरोध असेल तर आपण त्या मताचा विरोध आपल्या एक लोकशाही पद्धतीने करावं. पण कुठल्याही पद्धतीने माणुसकीचं जे की धर्म शिकवतो, धर्माचा मूळ आधार काय आहे? धर्माचा मूळ आधार असं असतं की संवेदना जागृत करत असताना सदाचरणाच्या माध्यमातून श्रेष्ठ कर्म करणे. तसं बघितलं तर नरेंद्र दाभोळकर सर पण श्रेष्ठ कर्म करत होते. त्यांनी कधी पण देव धर्माच्या विषयीवर कधीही म्हणजे चुकीच्या टिप्पणी आणि आक्षेप केलेला नाही आहे किंवा त्याच्या विरोधात नव्हते. हे मी स्पष्टपणे त्यांचं जेवढं काही बघितलं आहे किंवा जे काही समाजामध्ये धर्माच्या नावाने किंवा अध्यात्माच्या नावाने जे काही चांगले कर्म करणारे व्यक्ती आहेत, जे चांगले विचार देणारे व्यक्ती आहेत, त्यांच्याबद्दल त्यांना कधी आक्षेप नव्हता. आपण जर बघितलं तर त्यांचा आक्षेप काय होतं? व्यक्तिपूजाच्या विरोधात. तर त्याच्यामध्ये वावगं काय आहे? जर एखाद्या मतप्रवाहाच्या माध्यमातून वैचारिक पूजेला प्राधान्यता मिळते, जसं आम्ही हार फूल नारियल आणि तुरे बंद केले आणि 12 लाख छात्रवृत्ती दिली, पाद्यपूजा बंद केली आणि 21 लाख झाडं लावले, म्हणजे मंदिर आणि मठं न बनवता आम्ही 932 तलाव तयार केले. तसंच त्यांनी परिवर्तन आणायचं कसं? शेवटी राजा राममोहन रायांनी काय केलं होतं? दयानंद सरस्वतींनी काय केलं होतं? राजा राममोहन रायांनी पण सतीप्रथाचं त्या काळातली जी रूढी होती त्या काळामध्ये त्याची प्रासंगिकता संपली होती, म्हणून त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलेलं होतं. तर त्यांनी असं काही म्हणजे धर्माच्या विरोधात जाऊन काही वेगळं काही असे करत नव्हते. माझं एक स्पष्ट मत आहे की एखाद्या त्यांच्यासारख्या एक विचारवंतांना, पुरोगामी विचाराच्या एका व्यक्तित्वाला एवढा म्हणजे गौरवान्वित महाराष्ट्र ज्याच्यामध्ये राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकरांचा वारसा आहे, अशा या प्रदेशामध्ये जिथे साने गुरुजींचा ते वारसा घेऊन चालत होते, अशा महाराष्ट्रामध्ये एक चळवळ उभी त्यांनी केली होती आणि स्वस्थ चळवळ आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करा, तुमच्यावर टीका होत नाही, तुमच्यावर कोणी आक्षेप घेत नाही, तुम्ही सरळ मार्गावर चला, तुम्हाला कुठलाही आक्षेप होत नाही आणि त्याचं प्रमाण मी आहे. कारण कधी पण दाभोळकर सरांनी कधी पण असा एकाही ओळीमध्ये किंवा एकाही भाष्यामध्ये कधी भय्यू महाराज किंवा भय्यू महाराजांच्या कार्याविषयी किंवा विचारांविषयी कधी बोलले नाही आहे आणि कधी त्यांनी कुठलंही मतही व्यक्त केलेलं नाही आहे. तर मला नितांत त्यांच्याबद्दल आदर आणि श्रद्धा होती आणि मला तरी असं वाटतं की एका विचारप्रवाहाला नियंत्रणमध्ये करण्यासाठी एकीकडे भौतिकवाद जर प्रमाणात वाढत चालला असेल तर त्याला नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी देववाद असतो. तसंच देववाद अतिहून आपण मात्र देववादी होऊन कुठंतरी आपण आपले जे मटेरियलिस्टिक डेव्हलपमेंट्स आहे किंवा सायंटिफिक डेव्हलपमेंट्स आहे त्याला सोडायला नको, म्हणून आपल्याला जे आहे भौतिकवाद पण गरजेचं आहे. तर ते भौतिकवाद मानत होते, आम्ही देववाद मानतोय. पण महत्त्वाचं असं आहे की भौतिकवाद आणि देववादचं श्रेष्ठ संतुलन साधून शेवटी माणुसकीचं चांगला व्हायला पाहिजे. पण ही घटना तर माणुसकीला कालिमा फासणारी आहे, एवढंच मी आपल्याला सांगेन. तिसरी गोष्ट, मुंबईकरांना मला एवढंच आव्हान आहे की आपण मला प्रेमाने बोलवत चला, मी आपल्याकडे येत चालेन. मला ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्त रमतो. त्याचं कारण असं आहे की आता 300 गावांमध्ये जमीन सुधारण्याचं काम केलं. दादा, आपल्याला आनंद होईल की यंदा चंद्रभागामध्ये देवाचे दर्शन करण्यापेक्षा देवाची सेवा करावी म्हणून पूर्ण चंद्रभागा स्वच्छताचं काम केलं आहे. आणि स्वच्छताच नव्हे तर जिथे आई बहिणींना कपडे बदलण्यासाठी 50 टेंटची व्यवस्था लावण्यात आली, म्हणजे त्यांनी कपडे बदलता यावं. 5 वेटरनरी मोबाईल हॉस्पिटल आम्ही इंजर्ड ॲनिमल्ससाठी चालू केलेत. 35,000 वुलन क्लोथ्स आम्ही विंटरमध्ये म्हणजे ह्यांच्यासाठी देतो. आम्ही गरीब परिवारासाठी 31 डिसेंबरचा खर्च वाचवून देतो. 15,000 फार्मर्सला फ्री ऑफ कॉस्ट सीड्स देतो आहे. 171 गावांमध्ये 400 पाण्याच्या टाक्या बसवल्यात. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमानंतर परमपूज्य सद्गुरू श्री भय्यूजी महाराज यांनी मुंबई 24च्या सर्व कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देऊन शुभेच्छा दिल्या. मुंबई 24च्या भेटीप्रसंगी मुंबई 24ची कार्यपद्धती पाहून भय्यू महाराजांनी समाधान व्यक्त केलंय. हे होतं आमचं खास सदर.
पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील सत्रात. तोपर्यंत नमस्कार.